राज्य शासनाकडून सुधारित मान्यतेनुसार सुमारे 330 कोटी रुपये खर्च करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूरच्या प्रांगणामध्ये विविध इमारती उभ्या करण्यात येत आहेत। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। या अत्याधुनिक इमारतींच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी शासनामार्फत दिला जाईल। निधीची कमतरता अजिबात जाणवणार नाही, अशी निसंदेह ग्वाही राज्याचे उच्च तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नेचर पार्क या ठिकाणी आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते। या प्रसंगी मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, उच्च तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, सहसंचालक डॉक्टर दत्तात्रय जाधव, प्राचार्य कॅप्टन नितीन सोनेज, समन्वयक रणजित सावंत, डॉक्टर किरण कोळेकर, विद्युत विभागाचा कार्यकारी अभियंता HD कट्टी आदी उपस्थित होते। ते पुढे म्हणाले, या नूतन इमारतीत पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग 4 कोटी तर उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय केली जाईल। तसेच MPSC मार्फत उच्च तंत्र शिक्षण विभागात सुमारे 350 प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे। या प्रक्रियेला लवकरच अंतिम स्वरूप मिळेल असे सांगून कोल्हापूरच्या शासकीय महाविद्यालयांचा दर्जा अतिशय चांगला असल्याचे निरीक्षणही त्यांनी याप्रसंगी नोंदवले। या आढावा बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत दादा यांनी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आलेल्या उत्कृष्ट केंद्राचे उद्घाटन केले। राज्यात तंत्रनिकेतन स्तरावर कोल्हापूर येथे शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी एकमेव उत्कृष्ट केंद्र उभारण्यात आले आहे। या केंद्रासाठी राज्य शासनाने अत्याधुनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर व प्रशिक्षण सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे 3 अत्याधुनिक प्रयोगशाळा येथे विकसित करण्यात आल्या आहेत। यावेळी मनपाचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह शासकीय व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।